2.5 वर्षामध्ये यांच्याकडून कमीत कमी यांनी एक 10 ते 12 व्यावसायिक निर्माण केले आहेत. बरोबर. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून शेळी पालनामध्ये उतरलाय. तर त्याला जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा त्याच्यासाठी मी पाहिजे तेवढी मदत करायला तयार. जायचं नाही, जे आपल्याला माहित नाही ते विचारायला काय लागायचं. हो. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे आतापर्यंत 3 वर्षात एकही मरतूक झालेली नाही. एकही मरतूक झालेली नाही. आफ्रिकन बोर जर खरेदी करायला गेला तर त्याचा 1000 रुपये किलो रेट आहे आजचा. 1000 रुपये. बाबे प्रशिक्षण देत असताना फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्री ऑफ कॉस्ट. बीड म्हणलं की देवदेवतांचा जिल्हा, देवळांचा जिल्हा, ऊसतोड कामगारांचा जिल्हा. आणि बीड म्हटलं की शेतीला पाणी कमी असल्यामुळे रोजंदारी कमी, शेतीला योग्य भाव नसल्यामुळे इथल्या आमच्या बीड जिल्ह्यातला जो शेतकरी वर्ग आहे तो स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा स्वतःच्या उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यासाठी 6 महिने गावाच्या बाहेर असतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस तोडायला जातो. म्हटलं की बीडच्या नावासोबत येतो दुसरा एक विषय, तो म्हणजे राजकारणाचा. आपण आज एका अशा युवा उद्योजकाची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत ज्यानं राजकारणासाठी आपले 5 ते 7 वर्ष दिले आणि नंतर काही कारण असतो त्यांना राजकारण सोडून उद्योजकाकडे वळाला. तर अशा नव उद्योजकाची आज आपण मुलाखत घ्यायला आलेलो आहोत. गेल्या 2 वर्षापासून ते शेळी पालन करत आहोत. आज आपण त्यांच्या शेळी पालनाला भेट देणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. चला आपण त्या शेतकऱ्याला भेटू. दादा नमस्कार. नमस्कार. हां, तुमचं नाव सांगा. मी आप्पासाहेब संभाजी येवले. ओके. आणि ॲड्रेस सांगा तुमचा. राहणार रुपूर, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. बरं. आता आम्ही तुम्ही जो हा व्यवसाय उभारलेला आहे गेल्या 2 वर्षापासून, आम्ही तुमच्या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत. जे व्ह्यूअर्स आहेत आपले, जो व्ह्यूअर्स आहे आपला व्हिडिओ बनवण्याचा हेतूच उद्देशच हा असतो की त्या फोनच्या पाठीमागे बसलेला जो आपला व्ह्यूअर्स आहे त्यानं आपला व्हिडिओ पाहून त्यानं काय घ्यावं, त्यानं हे घ्यावं की 0पासून ते म्हणजे पहिल्या पायरीपासून ते शेवटच्या पायरीपर्यंत तुम्ही एखादा व्यवसाय उभा केलेला आहे, त्या व्यवसायाची त्याला पूर्ण माहिती फक्त आपल्या एका व्हिडिओमधून त्याला भेटली पाहिजे. या उद्देशानं तुम्ही ह्या उद्योगाची जी पायाभरणी केली होती तोपासूनचा आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास सांगा आम्हाला. हा उद्योग सुरू करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या परिस्थितीवर शेती हा सगळ्यांचा असा विषय आहे की शेती परवडत नाही. शेती न परवडण्याचं कारण म्हणजे एक तर अवकाळी पाऊस म्हणा, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जर एक पाऊस चांगल्या पद्धतीने पडला तर पीक जर चांगलं आलं तर त्याला भाव भेटन हे आपण सांगू शकतो. शाश्वती नाही त्या गोष्टीची. मग शेतीला काहीतरी जोडधंदा काय करायचा हा मी खूप दिवसापासून याचा विचार करत होतो. तर मग मी हा विचार करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग मी हा विचार केला की आपण एक शेळी पालन सुरू करू. मग शेळी पालन सुरू करत असताना माझ्याकडं अक्षरशः 0पासून सुरुवात केलेली आहे. मी शेळी पालन सुरुवात करत असताना मी फक्त एका शेळीपासून सुरुवात केली. ते आमच्या गावातील आमच्या चुलत भावापासून एक शेळी घेतली मी आणि एका शेळीचे मी एक शेळी घेतली. एक शेळीच्या नंतर मी दुसरी शेळी आणली. त्या दुसऱ्या शेळीच्या संगोपन त्यांच्या पिल्लांचं संगोपन केल्यानंतर त्या पिल्लं विकल्याच्या नंतर मी तिसरी शेळी घेतली. म्हणजे मी शेळी पालन सुरुवात करत असताना मी डायरेक्ट 5 किंवा 10 पासून सुरुवात केलेली नाही. आता मुद्दा ज्यावेळेस नवीन उद्योजक या क्षेत्रात हे असेल किंवा दुसरं कोणतं क्षेत्र असेल, ज्यावेळेस उद्योग चालू करायचा आपलं सगळ्यात महत्त्वाचं दुखणं काय असतं, आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपलं दुखणं काय असतं. आपलं ज्यावेळेस एखादा उद्योग चालू करायचा आपण काय करतो की माझ्याकडे भांडवल नाही. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. कुणीही असो, मी असो तुम्ही असो, ज्यावेळेस आपल्या मनामध्ये आलंय की मला एखादा उद्योग करायचा, आपण कारण काय दिलं, माझ्याकडे भांडवल नाही. सरांनी आता उल्लेख केल्याप्रमाणे यांचा ते उद्योग चालू करायचा होता, तो चालू करत असताना त्यांना भांडवलाचा भाव केला नाही. त्यांनी काय केलं, एका शेळीपासून चालू केलं. बरोबर. हां, तर कंटिन्यू करा. एका शेळीपासून तुम्ही चालू केला. मी एका शेळीपासून चालू केलं. ज्यावेळेस त्यांचे पिल्लं विक्री करत असताना मग मी 2 शेळ्यांचे पिल्लं विकल्यानंतर एक शेळी आणली आणि मग असंच त्या शेळ्यांचे पिल्लं विक्री करता मग मी शेळी पालन वाढवत गेलो मी. कारण की माझं ही अशी भूमिका होती की कुठल्याही क्षेत्रात उतरत असताना आपल्याला त्याची पायापासून माहिती पाहिजे. बरोबर. ज्यावेळेस आपण जर मी 10 आणताना मी 10 शेळ्या आणू शकलो असतो, पण मला माझ्या असा विचार होता की जर आपण 10 शेळ्या आणल्या त्यातील आजार आपल्याला समजणार नाही. त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेळ्यांची माहिती आपल्याला अजिबात नाही आहे, कसल्याही प्रकारची माहिती नाही. आणि मग जर आपण ते 10 शेळ्या आणल्या ते जर आपल्याच्याने त्यांचं जर चांगल्या पद्धतीने जर पुनर्वसन किंवा चांगल्या पद्धतीने जर नाही सांभाळून आल्या तर त्या शेळ्याची मृत्यू होऊ शकते, त्या पिल्लांची मृत्यू होऊ शकते. आणि मग जर आपण त्या क्षेत्रामध्ये जर एकदा जर समजा एखादा शेळी पालनाचा करडांचा लॉट जर एखाद्या वेळेस जर आपल्या चुकीने म्हणा किंवा कशाने म्हणा जर समजा दगावला, काही पिल्लं जर दगावली तर मग सुरुवातीला काय होतं, जर समजा एखाद्या पिल्लं जर दगावली तर आपण त्याच्याकडे काय होतं, हे आपल्याला जमू शकत नाही म्हणून आपण काय करतो मग की हे आपलं क्षेत्र नाही, हे सोडून द्या. मी त्याच्यामुळे मग मी काय केलं एकतर आपला आर्थिक लॉस होण्यापेक्षा किंवा आपला वेळ वायाला जाण्यापेक्षा आपण जर जसं अनुभव येत चाललं तसं शेळीपालन जर वाढवत गेलो तर ते एक चांगल्या पद्धतीचं राहील. म्हणजे सर्वात छोटं की धोका जरी लॉस झाला
तर त्या लॉसचं प्रमाण कमी असावं. सर्वात कमी असतं. म्हणजे झालेल्या लॉसमधून आपण सावरलं पाहिजे. 100%. बरोबर. जर पहिल्याच वेळेस तुम्ही 10 जर शेळ्यांची क्वांटिटी वाढवली, 50 किंवा 100 शेळ्या आणल्या आणि त्याच्यामध्ये तुमच्या अनुभवाअंती, आपण अनुभव म्हणू याला, कारण तुम्ही प्रशिक्षण घेताय, तुम्ही बऱ्यापैकी लोक प्रशिक्षणही घेत नाहीत, प्रशिक्षणही घेत नाहीत आणि मग त्यावेळेस काय होतं, जर तो व्यवसाय तुम्हाला पूर्णपणे जमला नाही, त्याच्यात जर लॉस झाला, तर तुमचा एवढा मोठा एकदाच 10-5 लाखाचा लॉस होण्यापेक्षा जर तुम्ही 1 आणि 2 शेळ्यापासून चालू केलं, तर तुम्हाला त्या एक पहिल्या शेळीला काय आजार होतोय किंवा त्या 2 शेळ्यांमध्ये मिळून काय आजार होतोय, ह्या गोष्टी तुमचा त्याचा अभ्यास होईल आणि मग त्यानुसार हळूहळू तुम्ही क्वांटिटी वाढेल. बरोबर सर? हां, पुढे बोला तुम्ही. आणि मी शेळी पालन सुरुवात करता ज्यावेळेस माझ्या डोक्यात आलं की माझ्याकडे ज्यावेळेस 5 शेळ्या झाल्या, मग आता 5 शेळ्यावरती थांबायचं का पुढे जायचं, याच्यावर मी खूप विचार केला. आणि मग मी असं नंतर ठरवलं की नाही, आता मला याच्यात पुढे जायचं. मग पुढे जायचं तर कसं करायचं, मग मी काय केलं, जे शेळी पालनाचे शेड असतील, शिरूर तालुक्यात असतील किंवा बीड जिल्ह्यात असतील, मी करमाळ्याकडे शेड पाहिले काही, त्याच्यानंतर कर्जतला 1-2 शेड पाहिले, त्याच्यानंतर मी जवळच इथं नारायणगाव आहे तिथे एक शेड पाहिलं. मग मी शेड पाहत असताना मग असं जर शेड मारलं तर आपल्याला ते परवडेबल आहे का, कॉस्ट किती येणार, हा सगळ्यात विचार केला. आणि जर आपण आज शेड मारलं आणि शेड मारून आपण ते परिपूर्णतेने तेवढी आपल्याकडे संख्या तयार करू शकतो का, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. आणि मग मी हा विचार केला की नाही, आपल्याला शेळी पालनामध्ये पुढे जायचं आहे, कारण की मी त्याचा खूप अभ्यास केल्यामुळं. आणि मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, मी कुठल्याही प्रकारचा ट्रेनिंग घेतलेलं नाही आतापर्यंत. प्रशिक्षण काही कसल्याही प्रकारचं ट्रेनिंग, स्वतः अनुभव घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अनुभव घेऊन मला ज्या गोष्टी नाही जमल्या, मी त्या 10 लोकांना विचारायला मला कसल्याही प्रकारची लाज वाटली नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कारण की मला लाजायचं नाही. जे आपल्याला माहित नाही ते विचारायला काय लाजायचं. हो. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगा, मी ज्यावेळेस या क्षेत्रात काम करतोय, मला एखादी गोष्ट नाही समजली, ज्याला समजते त्याला आपण शोधून त्याला विचारल्याबद्दल चांगली गोष्ट आहे ना. बरोबर. आपलं नुकसान होण्यापेक्षा जर दुसऱ्या एखाद्या ज्याला त्या गोष्टीविषयी ज्ञान आहे त्याला जर ती गोष्ट विचारली तर आपलं नुकसान होत नाही. बरोबर. आणि मला आता सांगा, हा तुमचा किती दिवसाचा प्रवास आहे? हा माझा 3ऱ्या वर्षात पदार्पण आहे. सध्या 3ऱ्या वर्षात पदार्पण आहे. एका शेळीपासून तुम्ही चालू केलं, बरोबर? एका शेळीपासून आपण चालू केलं होतं, 3ऱ्या वर्षात पदार्पण आहे. आता माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की ती एका शेळीपासून चालू केलेला हा प्रवास तुम्ही मॅक्झिमम आतापर्यंत किती शेळ्या पाळल्या? मी एका शेळीपासून चालू केलेला प्रवास आज मी 48 शेळ्यापर्यंत आलेलो आहे. 48 शेळ्यापर्यंत आलात. आता आपण पाठीमागं बघतोय, इकडे दाखव मित्र, हे पाठीमाग बघतोय, इथे सध्या शेळ्यांची संख्या कमी आहे. तुम्ही काय विक्री केलात म्हणला 2-3 दिवसापूर्वी, बरोबर? मी आता एक धुलीवंदनाच्या धुलीवंदन आता आपलं आलेलं आहे, त्या अनुषंगाने मी आता एक 2-3 दिवसापूर्वी एक 17 ते 18 कार्डांचा लॉट आता विकलेला आहे. बरोबर. आता दुसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, आम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे येत होतो, आपण ज्यावेळेस यांचा व्हिडिओ करण्यासाठी येत होतो त्यावेळेस आणि आल्याच्या पहिले जी काही थोडी यांच्याकडून माहिती घेतली आपण, त्यावेळेस हे समजलं आहे की यांना एकाच शेडमध्ये अनेक प्रकारच्या जाती शेळ्या पाळल्यात, बरोबर? हो. मला वाटतं हा प्रयोग कमी प्रमाणात पाहायला मिळतो. नाही काय होतं, बऱ्याच जागेवर आपण जर एकाच कुठं गेलो पाहायला तर एकाच जातीच्या प्रकारच्या शेळ्या पाळल्या जातात, पण इथं आल्यावर हे बघत आपण वेगवेगळे कप्पे केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या पाळल्यात. आपण यांची सविस्तर माहिती आम्हाला तुम्ही काय करा, ही प्रत्येक शेळी कोणत्या जातीची आहे, हिचं आपल्याकडं संगोपन करण्यासाठी काय निगा घ्यावी लागते, हिला औषधं वगैरे दुसरे द्यावे लागतात का, किंवा आपल्या इकडलं वातावरण हिला सूट होतंय का, आणि ते झाल्याच्या नंतर पुन्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हिला सेल ज्यावेळेस आपण करतो तर यावेळी सेल करत असताना या वेगवेगळ्या शेळ्या ज्या आहेत यांची किंमतीमध्ये काय फरक आहे का, बदल आहे का, याबद्दल आम्हाला माहिती द्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे इथं या शेडमध्ये गावरान शेळ्या आहेत. आपण पाहू शकता, हा पूर्ण कप्पा हा गावरांचा आहे. हे गावरान शेळ्या येतात, आपल्या लोकलच्या गावरान शेळ्या त्या. गावरान शेळ्या म्हणजे आपल्या खडका भागामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांना उष्ण वातावरण असो किंवा गार वातावरण असो याच्यामध्ये टिकणारी ही जाते. बरं. त्याच्यानंतर आपल्याकडे तुम्हाला सांगतो संगमनेरी सुद्धा आहेत. संगमनेरी ही संगमनेरी शेळी आहे. हो. आणि आता ही संगमनेरी शेळी आहे, हिचं मोस्टली उत्पन्न कुठं होतं, किंवा ही जर आपल्या पाहणारा जे व्ह्यूअर आहे त्याला जर ती घ्यायची म्हटलं तर ती कोणत्या भागात चालते ती जास्त शेळी? ही संगमनेर भागामध्ये जास्त चालणारी शेळी, संगमनेर भागामध्ये. ओके. आता ह्या बाजूच्या याच्यानंतर तुम्हाला सांगतो, माझ्याकडं ही शिरोही जात आहे. शिरोही, ही मूळ राजस्थानची जात. मग हे तुम्ही आणत असताना राजस्थानी आपल्या इकडे चालतात, याचा अर्थ तुम्ही मग ते क्रॉस ब्रीड वगैरे तसं काही केलंय? नाही, क्रॉस ब्रीड नाही. ही ओरिजिनल राजस्थानी जाते, ही क्रॉस वगैरे काही नाहीये. हा ओरिजिनल जी राजस्थानमध्ये मूळ जी शेळी आहे ती शेळी ही.
फक्त एक आहे की बऱ्याच लोकांचं शेळी पालकांचं असं म्हणणं की बाहेरून जर शेळी आणली तर ती आपल्याकडे टिकत नाही. हा 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 माझा हा तुम्हाला सगळ्यात पुढचा प्रश्न महत्त्वाचा होता. विषय. पण माझा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये असं मी सांगू शकतो की जर बाहेरून जरी आपण शेळी आणलं तर तिला वेळेवर लसीकरण करणं, तिथून शेळी आणताना तिथं लसीकरण करणं ही का शेळी पालनात सगळ्यात महत्त्वाचं. जर बंदिस्त शेळी पालन करत असेल तर लसीकरण हा सगळ्यात महत्त्वाचा विषय, सगळ्यात महत्त्वाचा. आणि आता दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आता म्हटले की लसीकरण, तर आता ह्या वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या शेळ्या आहेत बरोबर, तर यांचं लसीकरण ही वेगवेगळ्या प्रकारचं असतं? नाही. प्रत्येक शेळी, तुम्ही गावरान शेळी असू द्या किंवा तुम्ही बिटल, शिरोही, संगमनेरी असू द्या, तुम्ही त्याच्यानंतर माझ्याकडे अमेरिकन आपलं हे आहे, आफ्रिकन आहे, आफ्रिकन बोर आहे, तो सगळ्यांचं लसीकरण हे एकच असतं. आणि हे लसीकरण करत असताना हे किती 8 दिवसाच्या गॅपने करावं लागतं की महिन्याच्या गॅपने करावं लागतं? नाही, पावसाळ्यामध्ये वेगवेगळे लसी आहे. पावसाळ्यामध्ये एक लसीकरण केलं जातं, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो उन्हाळ्यामध्ये एक लसीकरण केलं जातं आता मेच्या धर्तीवरती, आणि हिवाळ्यात एक लसीकरण केलं जातं. अच्छा, हे 4 प्रकारचे आपण लसीकरण करतो. आणि लसीकरण केल्याच्या नंतर हे जे आता पावसामुळे ज्या वातावरणामुळं ज्या शेळ्यांना सर्द्या होत्या, सर्दी, जर लसीकरण आपण वेळेवर केलं तर त्यांना जो आजार होणार आहे तो आजार होण्याच्या अगोदरच तो लसीकरणामुळे कंट्रोलमध्ये राहतो. त्याच्यामुळे आपल्याकडे आतापर्यंत 3 वर्षात एकही मरतूक झालेली नाही. एकही मरतूक झालेली नाही. गेल्या 3 वर्षापासून उत्पन्न चालू 3 आहे. वर्षापासून 3 वर्षात एकही लॉस नाही. 1% 0.0% लॉस. बरं, आता हे पुढच्या दाखवामध्ये ह्या कोणत्या जातीचं आहे? आता ही जे आपण हे जे पाहू शकता ही बिटल जात आहे. ही मूळ पंजाबची जात आहे. मूळ पंजाबची जाते. आणि ही तुम्ही आणताना हे कुठून आणले? ही मी आणताना याच्यावरून आणलेली आहे, आपल्या कारेगाव म्हणजे जवळ आपल्या जवळच कारेगाव. ओके. आणि ही जी आहे माझी घरची, ही जे आपलं पाहता तिसगाव पशी बघा, ती आणताना फक्त 3 महिन्याची आणली होती. अच्छा, आणताना 600 रुपये किलो दराने 3 महिन्याची पाट आणलेली फक्त ती. अच्छा, हो. हा. आणि आता हे जे बिटल आहे, या बिटलचं आपण बऱ्यापैकी नाव ऐकलेलं आहे. आता मला सांगा, ही बिटल जी शेळी आहे आपल्या इकडे, आता तुम्ही म्हणता ही पंजाबची आहे बरोबर, आणि आपल्या इकडे हिला आता वातावरण सुट व्हायला लागलं, तुम्ही जसं म्हणताय की गेल्या 3 वर्षापासून तुम्ही तिचं उत्पन्न घेताय बरोबर. आणि मग मला हे म्हणायचं आहे की हे बिटल शेळीचं ज्यावेळेस मीठसाठी वापरले जाते बरोबर, मीठसाठी, तर मग हे बिटल आणि दुसरे कोणते शेळी असतात याच्या मीठमध्ये काही प्राईसचा फरक आहे का? हो, 100% प्राईसचा फरक नाही आहे. प्राईस आपला रेट एकच आहे, पण विक्रीचा रेट वेगळा आहे. त्याचं कारण सांगू शकतो, गावरान शेळीचं 3 महिन्याचं जर पिल्लं असेल तर त्याचं वजन सरासरी 5 किलो 7 किलोच्या आसपास चालतं सरासरी. आणि जर बिटलचं जर शेळीचं जर पिल्लू असेल तर त्याचं वजन 12 किलो 15 किलोपर्यंत चालतं. ही या शेळीची खासियत आहे. आणि मला हे बघतोय मी या बाकीच्या शेळ्यांपेक्षा याची उंची पण जरा जास्त वाटते. उंची आहे. उंची म्हणजे ही आपण जे गावरान भाषेत कसं म्हणतो, ठोकळ हाडाचा माणूस, डबल हाडाचा माणूस गावरान भाषेत आपण म्हणतो, तशी आपण शेळीची क्वालिटी आहे. कारण की आपण 3 महिन्याचं हिचं जरी पिल्लू पाहिलं आणि 3 महिन्याचं हिचं जरी पिल्लू पाहिलं गावरान शेळीचं, तर याच्यामध्ये डिफरन्स लगेच समजतो. आता जे आपले व्ह्युअर्स आहेत, मी त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही जे हे इन्फॉर्मेशन घेतो आहे सरांकडून, इथं जर तुम्हाला यांच्याकडून पिल्लं घेऊन द्यायचे असतो बरोबर, मग ह्या जेवढ्या काही जाती आहेत 5-6 जातीच्या शेळ्या यांनी एकवटलेल्या आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला जर उत्पन्नासाठी म्हणा किंवा तुमच्या गोट फार्मसाठी म्हणा, हे इथून जर तुम्हाला ह्या शेळ्यांच्या जाती घेऊन जायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओच्या शेवटी आम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहोत आणि यांचे रेटही ते सर सांगणार आहेत. हां सर, तर पुन्हा आता हे सांगा, या बाजूला कोणत्या जातीच्या आहे? ही जी शेळी आहे का, ही गावरांमध्ये मोडते आपल्या. अच्छा, ही पण गावरान शेळी आहे. ओके, गावरान शेळी आहे. पण नाही, पण हिचं मला एक सांगा, हिच्या डोक्यावर शिंग नाहीत, तर याचा काय विषय? ही शेळी घेताना ही आमच्या चुलत्यांकडून एक शेळी आणली होती मी. त्यांनी ही शेळी घेताना एक जे मेंढपाळ असतात आपल्या रानात फिरताना, त्यांच्याकडून खरेदी केलेली ही शेळी आहे. बरं, त्यांच्याकडून घेतल्यानंतर तिची आतापर्यंत खासियतच आहे, म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही, पण तिचं आतापर्यंत रेकॉर्ड एक आहे की तिच्या कडांना एकही शिंग येत नाही आतापर्यंत. माझ्याकडे पाहू शकता, ही सगळ्यांची आई आहे, ही आई आहे. त्याच्यानंतर ह्या 3 पाठी झाल्या. त्याच्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता परत ही एक पाठी. ओके, त्या साईडला तिला पण शिंग नाही. तिला पण शिंग नाही. नाही, मला काय म्हणायचं आहे, आता बरं ठीक आहे, शेळी आपण आपल्या इकडे तिला हंडी म्हणतो बरोबर, हंडी म्हणतो गावरान भाषेवर, ती हंडी आहे. पण ती ज्या बोकडाकडून तिची लागण झाली बरोबर, त्या बोकडाला तर शिंग असतील, मग तरी पण कसं काय असं? तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. तिची लागवड करताना मी बिटल बोकडाकडून लागवड केली. अच्छा, लागवड करताना माझ्याकडून बिटल माझा जो नर आहे मी त्याच्याकडून लागवड केली. पण त्यांच्या कडामध्ये जे अनुवंशिकतेने उतरताना आईचे गुण जास्त उतरले. आईचे गुण जास्त उतरल्यामुळं
ती होंडाच राहिली ती शेळी. बरं. आणि आता या साईडला आपण बघतोय आफ्रिकन बोर्ड म्हणून आहे. ही जात तुम्ही कुठून आणली होती? ही जात मी भेंडावरून आणली. शेवगावपाशी भेंडा आहे, तिथून आणली ती जात मी. आणि मग हे तिथून आणत असताना आता ह्यांच्या या आणि बाकीच्या शेळ्यांमधल्या किमतीत फरक असतो का? 100%. बिटल जर तुम्ही जर आज खरेदी करायला गेलात तर सरासरी 600 रुपये किलो रेट आहे. म्हणजे जर आपण एखादी शेळी खरेदी केली तर त्याचं वजन केलं जातं आणि त्या वजनानुसार 600 रुपये किलोने त्याचा रेट आहे बिटलचा. पण तुम्ही जर आज आफ्रिकन बोर जर खरेदी करायला गेलात तर त्याचा 1000 रुपये किलो रेट आहे आजचा. 1000 रुपये किलो ॲक्च्युअली. होय. जे मोठाले आफ्रिकन बोरचे गोट फार्म आहेत तिथं जर तुम्ही व्हिजिट दिली तर तिचं ते जर तुम्हाला खरेदी जर करायचं म्हणलं तर 1000 रुपये रेट आहे त्या शेळीचा आजचा. बरं, हे एवढा फरक का बरं? कारण की तिचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची हाईट जास्त वाढत नाही. आपण एखादं तुम्हाला सांगतो, एखादं जर आपण झाड असेल त्या झाडाचा शेंडा जर आपण जर खुडला तर झाड खाली झाडाचा खाली जे खोड आहे ते पोचतं. त्या पद्धतीने त्या शेळीची हाईट वाढत नाही. शेळीची हाईट न वाढल्यामुळे तिला जे होणारं जे अपत्य असेल त्या अपत्याची मीटमध्ये जास्त प्रकारची ग्रोथ होते. वजनाला साईज वाढते आणि वजनाला सगळ्यात जास्त फास्ट शेळी चालणारी ही. हो, म्हणजे कमी दिवसामध्ये चांगलं वजन वाढतं तिचं. अच्छा, मग ते मिनिमम किती दिवसामध्ये ती त्या याच्या लेवलला येते की मीटसाठी तिला आपण विक्री करू शकतो? सरासरी कालावधी काय आहे? एक शेळी वेल्याच्या नंतर सरासरी 6 ते 7 महिन्यामध्ये आपण विक्री करू शकतो. बरोबर. आणि आता हे तिचे पिल्लं आहेत? बरोबर. नाहीये, ती आता सध्या गाभण आहे. ती गाभण आहे सध्या. आणि मग हे कोणते आहेत? हे शिरोईचं इथं. हे शिरोई. हो. यांचे ती शिरोई तुम्हाला जे दाखवली राजस्थानहून आणलेली शिरोई, हे तिचे पिल्लं इथं. हे 2 बोकडे येतं, तिथे समोर एक पाटी. अच्छा, ठीक आहे. आणि आता ह्या बाजूला हे कोणत्या जातीचे आहेत? हे हा स्पेशल आपल्याकडे बोकडांचा कप्पा आहे. हे बोकड. हे कोणत्या जातीचे आहे? हे बिटल जातीचे आणि बिटल क्रॉस आहे. हे बिटल क्रॉस आहे. लास्ट राहिलेला आहे त्या बाजूला आपण पाहू शकतो. त्या लास्टला आम्हाला सांगा ती कोणत्या जातीची शेळी आहे? ही आहे, ही बिटल क्रॉस आहे. आणि ही पाहू शकता ही उस्मानाबादी जातीची शेळी आहे. ही उस्मानाबादी जातीची शेळी आहे. हिचं जरा जास्त क्रेज आहे गावाकडे. बरोबर. आपल्याकडे जे खडकाळ जमिनीचा भाग आहे आपला, आणि खडकाळ जमिनीमध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. उन्हाळ्यामध्ये उष्णतेचं प्रमाण खूप असतं. त्याच्यामुळे शक्यतो आपल्याकडे गावरान आणि उस्मानाबादी हे 2 जाती प्रामुख्याने चालतात. कारण की त्या वातावरणाला सूट करतात. आता माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला असा की तुम्ही हे जे नियोजन केलं आहे, बरोबर, आता हे तुम्ही म्हणलं होतं की पहिल्यापासून एका शेळीपासून तुम्ही चालू केलेली गोष्ट आहे. जसं जसं तुमचं उत्पन्न वाढलं तसं तुम्ही पैसा खर्च केला आणि मग हे पूर्ण शेड वगैरे बांधलं गेलं. बरोबर. तर हे बाजूला आपण पाहू शकतोय प्रत्येक एका जो कप्पा केलेला आहे त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था आहे. बरोबर. प्रत्येकाच्या याच्यामध्ये एक पाण्याची व्यवस्था आहे आणि चारा असा वरती बांधलेला आहे. पुन्हा त्याच्यासाठी इथं आमचा एक प्रश्न होता तुम्हाला, या गव्हाणी या ज्या आहे त्या चाऱ्याच्या या आतमध्ये न करता तुम्ही बाहेरच्या साईडला काय केल्यात? कारण त्याचं असं आहे, आतमध्ये जर आपण गव्हाणी केल्या तर शेळी काय करतात, शेळी त्यात लेंड्या टाकण्याचं प्रमाण करतात. शेळी त्यात संडास करू शकतात. बरोबर. त्यात लेंड्या वगैरे झाल्या तर ते परत तो चारा पूर्ण खराब होतो. ते चारा काय परत खात नाहीत. आणि बाहेर गव्हाण केल्यामुळं हे आपण पाहू शकता, आपण 9 इंचाचं ठेवलेलं आहे. 9 इंचाचं प्रत्येक शेळीला. 9 इंचाचं असल्यामुळं काय होतं, याच्यातून मुंडकच फक्त बाहेर येते. म्हणजे ते फक्त चारा खाऊ शकतात. आणि त्याचा बाहेर आतमध्ये जर आपण ठेवलं त्यात उद्या पाय देऊ शकतात. पायाला त्यांच्या खाली लेंड्या लागलेल्या असतात. एकंदरीत ते चारा खराब करू शकतो. चारा पूर्णपणे खराब होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी मला वाटतं की बाहेरून ठेवल्यानंतर दुसरी गोष्ट सोपी झाली की तुम्ही बाहेरच्या बाहेर येऊन चारा टाकून पुन्हा गेट खोलून आतमध्ये जा वगैरे ह्या गोष्टी टाळल्या जातात. बरोबर. आणि मग आता मला दुसरा गोष्ट विचारायची आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्ही हे जे शेड मारलेलं आहे याची लांबी रुंदी किती आहे? 25 बाय 40 आहे. 25 बाय 40. याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम किती शेळ्या आतापर्यंत ठेवलेल्या आहेत? मी याच्यापर्यंत आतापर्यंत जर समजा लहान मोठा जर विचार जर केला तर आतापर्यंत मी 60-62 पर्यंत गेलेलो आहे. प्रामुख्याने मोठ्याला मी 48 पर्यंत सांभाळलेले आहे. ओके. आणि आता मला पुन्हा आपल्या व्यवस्थेला सांगायचं आहे, आतापर्यंत आपण या शेळ्यांच्या विविध जाती पाहिल्या, तुम्ही यांच्या चाऱ्यांचं नियोजन कसं करताय? चारा माझ्या शेतामध्ये मी स्वतः तयार केलेला आहे. शेळी पालन करण्यापूर्वी मी एक 3-4 महिने अगोदर माझ्या शेतामध्ये चारा तयार केला. आणि चारा तयार केल्याच्या नंतर मग मी शेळी पालन चालू केलं. कारण की शेळी पालन करताना सगळ्यात महत्वाचा जर विषय असेल तो चारा व्यवस्था. कारण की जर तुमच्याकडे तुम्ही शेळी आज खरेदी करून लाख रुपये तुम्ही आज 2-3 शेळ्या आणू शकता, पण चारा तुम्ही अवेलेबल करू शकता. चारा लगेच चारा लगेच नाही. चाऱ्याचं पूर्व नियोजन गरजेचं आहे. कारण की मी त्याच्यामुळे काय करतो, सुरुवात करण्याच्या अगोदर मी ज्यावेळेस हा विचार केला त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं की ठीक आहे, आपण शेळी आता खरेदी करू शकतो मार्केटमधून, पण चारा कुठून आणणार? तर मग मी सुरुवातीला माझ्या शेतामध्ये चारा तयार केला. आणि चारा तयार केल्यानंतर ज्यावेळेस तो खाण्यासाठी योग्य असेल त्यावेळेस मी शेळी आणली.
त्याविषयी पाहणारे जे नवीन आपले व्यवसाय असतील ज्यांना या उद्योगात उतरायचं आहे त्यांच्यासाठी आत्ता सरांना सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे प्रोडक्ट आणताय किंवा शेळी असेल किंवा आणखी जे काही तुमचे व्यवसाय असतील, दुग्ध व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, कोंबड्यापालन असेल, याच्यासाठी तुम्ही ते प्रोडक्ट आणण्याच्या अगोदर त्याला आणून आपल्या घरी ठेवण्याच्या अगोदर त्याच्या चाऱ्याचं पूर्ण नियोजन कमीत कमी 3 ते 4 महिन्यापूर्वी त्याचं नियोजन झालं पाहिजे, बरोबर. आणि आता दुसरी गोष्ट मला सांगा, हे जे इथं तुम्ही याला हे कोणता चारा आहे? हा हे तुरीचं बुसकट आहे. तुरीचं बुसकट आहे. आणि तुम्ही यांना चारा देत असताना किती प्रकारचा चारा देता? यांच्यासाठी काही विशेष खुराक आहे का? तुम्ही पेंड वगैरे चारताय का? यांची वाढ होण्यासाठी आणखी दुसरं काही तुम्ही यांना चाऱ्यातून घालताय का? आपण काय करतो, सकाळी आपण 6 वाजता शेडवरती येतो. 6 वाजता शेडवरती आल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यांना सुरुवातीला आपण लहान जी पिल्लं आहेत त्यांना त्यांच्या शेळीला पाजलं जातं. पाजल्याच्या नंतर आपण स्वच्छता करून घेतो. स्वच्छता केल्याच्या नंतर यांना आपण खुराकामध्ये खपरी पेंट, ओली मका, खपरी पेंट जे बैलांना किंवा गायला शेंगदाणा पेंट, काही भागात शेंगदाणा पेंट म्हणतात आणि आमच्या भागात त्याला खपरी पेंट म्हणतात. बरं, ती एक मिनिट, ती खपरी पेंट याची ग्रोथ होण्यासाठी असते का दूध उत्पन्नामध्ये काही त्याचा हे होतो? नाही, खपरी पेंट ही शेळीची ग्रोथ होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची खपरी पेंट वाढ होण्यासाठी. आणि आपण दूध वाढीसाठी म्हणा किंवा त्यांना खुराकामध्ये म्हणा आपण मका दिली जाते सकाळी. मका. आता मका म्हणजे मकाचा पाला म्हणताय तुम्ही का दाणे? मी मका काय करतो, भिजवतो. बरं, मी 24 तास मका भिजवतो. मी यांचं प्रमाण आहे माझ्याकडं. मकाचं सीड, मकाचं जे आपलं मका असतं मकाचे दाणे, ते दाणे मी काय करतो, एक यांच्या हिशोबाने माझं एक नियोजन केलेलं आहे. ते मकाचे दाणे मी भिजवतो आणि मकाचे दाणे मी काय करतो, आज सकाळी टाकल्याच्या नंतर उद्या सकाळी ते यांना टाकले जाते. आज सकाळी भिजवत टाकल्याच्या नंतर उद्या सकाळी 20 ते 22 घंटे दिला तुम्ही पाण्यामध्ये ठेवतो. बरं, त्याच्यामध्ये पुन्हा काय मिक्स करताय? पाण्यामधून मका ज्यावेळेस सुरुवातीला मी सकाळी काढतो त्याच्यामध्ये आपण खपरी पेंट टाकतो. खपरी पेंट टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी आणखी थोड्याफार प्रमाणात मिनरल मिक्सचर टाकतो. मिनरल मिक्सचर, मिनरल मिक्सचर यांचं मिक्स करून ते शेळीचे एक माप केलेलं आहे मी. त्याच्यामध्ये सरासरी 350-400 ग्रॅम खुराक, सरासरी अर्धा किलो एका शेळीला माप पडतं. एका शेळीला देत आहे. ओके, ते झालं सकाळचं. मग दुपारी आता तुम्ही त्याच्यानंतर मग 9 वाजता आम्ही परत शेडवर येतो. 9 वाजता आल्याच्या नंतर यांना सगळ्यांना ज्या पाट्या आहेत पाण्याच्या त्या पूर्ण स्वच्छ केल्या जातात. आणि स्वच्छ केल्याच्या नंतर त्यांना आम्ही सगळ्या पाट्यांना पाणी सोडतो. पाणी सोडल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो मग आम्ही सकाळी त्यांना सुका चारा दिला जातो. सुक्या चारामध्ये माझ्याकडं ज्वारीचा कडबा अवेलेबल आहे आणि तुरीचं भूस अवेलेबल आहे. मग एक दिवस ज्वारीचा कडबा दिला जातो, एक दिवस तुरीचं भूस दिला जातं सकाळी. ओके. आणि त्याच्यानंतर 4 वाजता आम्ही त्यांना काय करतो, माझ्याकडं मार्वेल गवत आहे. मार्वेल गवत आहे, तुती आहे. आता ते आपल्याकडे दाखवायला आहे का? आहे मार्वेल गवत पलीकडे ठेवलेलं, तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये टाकून देऊ. मार्वेल गवत आहे, तुती आहे. त्याच्यानंतर दशरथ घास आहे माझ्याकडे अवेलेबल. त्याच्यानंतर तुम्हाला सुबाबोळ आहे आणि आपला मेथी घास आहे. तर आम्ही 4 वाजता इथं आल्याच्या नंतर त्यांना सरासरी आम्ही मार्वेल गवत किंवा आणि तुती किंवा दशरथ घास हा मिक्स करून दिला जातो. मिक्स करून दिल्याच्या नंतर मग आम्ही परत त्यांना 5 वाजता डबल चारा देतो. 5 वाजता त्यांना आपण मेथी घास देतो. आपण त्यांना दिवसामध्ये 3 वेळा आपण चारा देतो. 3 वेळा चारा देतो. संध्याकाळी झोपण्याच्या पूर्वी किंवा संध्याकाळी याचं गेट बंद करण्याच्या पूर्वी तुम्ही किती वेळा त्यांना किती वाजता चारा देता आणि मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सकाळी किती वाजता येतात? आम्ही संध्याकाळी यांना शेवटचा चारा 6 वाजता दिला जातो. 6 वाजता मेथी घास. बाकी रात्रभर काही नाही. कारण काय, शेळी हा असा प्राणी तुम्ही सतत जरी टाकत राहिले तरी तो खाणारच. पण त्यांना ज्यावेळेस आपण काय म्हणतो रवंत खाल्लेला चारा रवंत करण्यासाठी शेळीला वेळ दिला पाहिजे. ती वेळ दिला तरच शेळीचं वजनामध्ये ग्रोथ होईल आणि ग्रोथ झाली तर शेळीला पचन झालं तर ते दुधात रूपांतर होईल. ओके, चालेल. आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत. दिलेली पूर्ण माहिती योग्यरित्या सगळ्यांना समजेल या शब्दात सोप्या भाषेत दिलेली आहे. आता मला तुम्ही सांगा, जो नवीन आपला व्ह्यूअर्स आहे बघणारा त्यांना आपला व्हिडिओ समज पाहिला आहे पूर्णपणे, बरोबर, तो आपल्या आसपास कुठेतरी राहत आहे किंवा कुठेही असो, महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असो, त्याला तुमच्याकडून इथून तुम्ही सांगितलेल्या ज्या 4-5 जातीच्या शेळ्या आहेत त्याच्यापैकी त्याला उत्पन्नासाठी किंवा शेळी पालनासाठी तुमच्याकडून शेळी असेल किंवा तिचे छोटी करडं असतील ती घेऊन जायची आहेत, बरोबर. तर ते त्याच्यासाठी तुम्ही तुमचा ॲड्रेस सांगा पूर्णपणे आणि एक शाश्वती पूर्णपणे ही द्या की जर एखादा प्रेक्षक पाहून इथं आला तर जसं मार्गदर्शन तुम्ही आता व्हिडिओवर केलंय तसंच त्याला भेटेल का? हो, 100%. जो इथं आलाय, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून शेळी पालनामध्ये उतरलाय, तर त्याला जेव्हा अडचण येईल तेव्हा त्याच्यासाठी मी पाहिजे तेवढी मदत करायला तयार आहे. आणि आपण बोलत असताना व्हिडिओच्या पहिल्या ज्यावेळेस आपण सरांशी बोलत होतो त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट सांगितली की या 2.5 वर्षामध्ये
अडीच वर्षामध्ये बरोबर 2.5 वर्षामध्ये यांच्याकडून कमीत कमी यांनी एक 10 ते 12 व्यावसायिक निर्माण केले आहेत बरोबर बरोबर ना तुम्ही मगाशी बोलले होते त्याच्याबद्दल थोडं सांगा मला. आता ज्यावेळेस काय होतं तरुण पिढीचा सध्या शेळी पालनाकडे जास्त ओघ आहे तरुण पिढीचा. कारण की काय झालं सोशल मीडियावरती शेळी पालन शक्यतो तरुण पिढी असं व्हायला लागलं माझ्या अंदाजाने. सोशल मीडियावरती शेळी पालन बघून तरुण पिढी शेळी पालनाकडे जास्त अट्रॅक्टिव्ह. पण माझा एक तरुणांना असा सल्ला आहे की म्हणजे मनापासून की तरुण काही जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ अशा प्रकारे दाखवले जातात किंवा तुम्ही 100 शेळ्या घातल्या की त्याचे 200 करडं होते. 200 करडं झाले की तुम्ही 5-7 हजारांना जरी विकलं तर ते झाले. पण मला एक सांगा ना 100 शेळ्या घेण्यासाठी जर तुमच्याकडे तेवढा पैसा आहे तर मग तुम्ही आतापर्यंत का गुंतवला नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की एकदाच तुमची 100 किंवा 200 शेळ्या घेऊन ते चालू करू नका. व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे जर लॉस झाला तर ती सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. त्यासाठी 0 पासून सुरुवात करा आणि ती करत असताना या सरांचा आपल्याला ॲड्रेस फोन नंबर सगळं व्हिडिओमध्ये देणार आहोत. सर आपला ॲड्रेस सांगणार आहेत त्यांचा ॲड्रेस सांगून इथं तुम्ही या प्रत्यक्षात प्रशिक्षण घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब हे प्रशिक्षण देत असताना फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. एकही रुपयाची तुमच्याकडून फी घेतली जाणार नाही. इमानदारीने केल्या जाणार नाही. कारण पैसा कमावणं हा उद्देश नाही झिरातून निर्माण केलेला आहे. त्यामुळं त्यांच्याकडे स्वतःकडे असलेलं ज्ञान दुसऱ्याला वाटायचं बरोबर 100%. याच्यात काही पैसा कमवायची काहीही लालसा नाही. तर सर तुमचा नंबर सांगा तुमचा ॲड्रेस सांगा आणि कसं यायचं किंवा आल्याच्या नंतर तुम्ही त्यांना काय काय प्रशिक्षण देणार हे सांगा. सरकार गोट फार्म राहणार रुपपूर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी माझं गोट फार्म आहे. आणि आपण या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला शेळी पालनाची सुरुवात करताना सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत ज्या अडचणी येतील त्या अडचणीविषयी फ्रीमध्ये मार्गदर्शन केलं जाईल.